नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं कालच्या रेसिपीमध्ये खूप 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 स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला आंब्याची बर्फी कशी बनवणार आहे याची रेसिपी दाखवणार आहे. आंब्याची बर्फी बनवण्यासाठी मी छोट्या वाटीने 2 वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे, 1 वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तर ह्या साहित्यापासून मी तुम्हाला आंब्याची बर्फी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर आता आपण त्यात आंब्याचा रस टाकू. तर सर्वप्रथम आपण सुरुवातीला यात 2 चमचे तूप टाकून घेणार आहे. आपण आंब्याचा गर टाकून घेणार आहे. आपण याला आता थोडं शिजवून घेणार आहोत. चांगलं घट्ट होईपर्यंत असं करत राहणार आहे. जोपर्यंत आपण हे शिजवून घेऊ तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. पहा कसं आता घट्ट झालेलं आहे. हे आता शिजलेलं आहे आपलं मिश्रण. आता हे आपण साईडला ठेवून घेऊ आणि नंतर आता दुसऱ्या याच्यामध्ये मिल्क पावडर भाजून घेऊ. हे कढई ठेवलेली आहे तापवायला आणि याच्यामध्ये पण आता 1 चम्मच तूप टाकून घेऊया. आता आपण याच्यात थोडं मिल्क पावडर भाजून घेणार आहे तुपामध्ये. त्याला जास्त अशी भाजायची गरज नाही, थोडंच एकदम तुपामध्ये मंद आचेवर भाजून घेणार आहे. परतून झाल्याच्या नंतर आपण हे मिल्क पावडर त्याच्यात टाकून द्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, हे आता आपलं मिल्क पावडर थोडं भाजून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेलं आहे त्याच्यात टाकायसाठी. तर आपण आता हे त्याच्यामध्ये मिक्स करू. तर आता आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेणार आहोत. तर मग आता आपण हे मिल्क पावडर याच्यात छान असं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यात आपण साखर सोडणार आहोत. तर आता हे आपलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे. कसं घट्ट झालेलं आहे आणि तूप पण सोडलेलं आहे. तर आता आपण याच्यात साखर टाकून घेऊ. तर याच्यात साखर टाकत आहे मी 1 वाटी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्तही साखर टाकू शकता, कमीही टाकू शकता. तर मी इथे 1 वाटी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. तर पहा आता हे आपलं कसं घट्ट झालेलं आहे. तर आता हे आपलं बनून रेडी झालेलं आहे. तर घट्ट झालेलं हे कसं ओळखायचं आपण, तर हे बघा कसा असा गोळा बनत आहे याचा. हे बघा. तर आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊ. तर प्लेटीला मी असं तूप लावलेलं आहे खाली. तूप लावून आपण आता याच्यामध्ये ते मिश्रण काढून घेणार आहोत. तर आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी याला प्लेटीमध्ये काढून घेतो.
आंब्याचा कलर आलेला आहे त्याच्यात. तर पहा मग आता मी हे प्लेटीमध्ये पूर्ण मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि असं पसरून घेतलेलं आहे. आता याला आपण फ्रीजमध्ये थंड व्हायला 1-2 तास ठेवून देऊया. तर पहा हे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. हे इथे मी कापून अशा काढून घेतलेल्या आहेत. हे बघा किती छान अशा मऊसूत तयार झालेल्या आहेत आपल्या आंबा बर्फी. पहा तर मग आमची ही आंबा बर्फी तयार झालेली आहे. पहा किती छान दिसत आहे आणि किती छान कलरसुद्धा आलेला आहे. तर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा आणि नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.